रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी ठाणे शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि ठाणे शहरामध्ये चरई नावाचं एक लोकेशन आहे जे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हे चरई नावाचं लोकेशन आहे. आणि ह्याच चरईला ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला एक हायर फ्लोअरलाच खरं तर एक 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 640 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल. बिल्डिंगचं वयवर्ष जर विचार केला तर साधारणतः 5 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग, जिथे बिल्डिंगला OC, SCC, सोसायटी ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तिथेच हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जी सिंगल बिल्डिंग असणार आहे. सिंगल 7च माळ्याची बिल्डिंग आहे. जर आपण हा फ्लॅट संदर्भात चर्चा केली तर बाहेर जाताना हा नॉर्थ फेसिंगला आहे, आतमध्ये जाताना साऊथला आहे. फ्लोअरवरती जर आपण आलो तर 1 लिफ्ट आहे आणि 1, 2 आणि 3 आणि 4 टोटल तुम्हाला 4 फ्लॅट मिळतील. अशा पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे. हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हे लिफ्टच्याच बाजूला असणारा हा फ्लॅट असेल. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये इन करतो त्यावेळेला साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे. घरामध्ये आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक हॉल मिळतो, ज्या हॉलमध्ये तुम्ही जर आता हे राहतं घर आहे, इथे यांनी सोफा ठेवलेला आहे, इकडे TV युनिट्स लावलेला आहे. अधिक जर तुम्ही बघितलं इकडे तर ह्या साईडला बाकी त्यांनी खूप मोठी अशी स्टँडिंग बाल्कनी आहे, जी एवढी मोठी जागा त्यांनी झाडं वगैरे सगळे ठेवायला आहे. पण इथे जागा भरपूर मोठी मात्र नक्की असणार आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण जागा चांगली आहे. घरामध्ये पेंटिंगची म्हणा किंवा मग फर्निचर वर्क कसं काय करायचं ठरलं तर ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि नंतर जर आपण आतमध्ये आलो तर इथे तुम्हाला परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली, फ्रीज त्यांनी ठेवलेला आहे. इकडं जर बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी आणि कपडे सुकवण्यासाठी परत सुंदर आणि चांगली जागा बाकी तुम्हाला इकडे उपलब्ध मिळणार आहे. राहिला प्रश्न इथे जर फ्लॅटचं तुम्हाला मेंटेनन्सचा जर विचार केला तर मेंटेनन्स हा तुम्हाला 3,000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं नक्की मिळतं. अधिक जर आपण इकडे आलो तर इथे पण तुम्ही वॉशिंग मशीन नक्की चांगली आणि पद्धतशीर ठेवू शकता. अशा पद्धतीचं खरं हे असणार आहे. नंतर बिल्डिंगला तसं बघितलं तुम्हाला OC, CC सगळं कंप्लीट असणार आहे. आणि जर तुम्ही पुढे आला तर इथे परत आपल्याला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. इकडे एक खिडकी आहे, इथे तुम्हाला जर तुम्ही बघितलं ह्या खिडकीला तर इथे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आणि इकडे स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला दिले गेलेली आहे. इथं ऑलरेडी बेड आहे. इथे यांनी भगवंताचं खरं मंदिर वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जरी तुम्ही बघितलं तर इकडेही तुम्हाला एक अशी सुंदर आणि चांगली पद्धतीची जागा आहे, जी स्टँडिंग बाल्कनी म्हणून तुम्हाला उभं राहायला नक्की असणार आहे. आणि इकडं अशा पद्धतीचं तुम्हाला खरं हे एक मस्त आणि सुंदर तुम्हाला बेडरूम नक्की मिळतं. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर ह्या फ्लॅटसोबत तुम्हाला एक कार पार्किंगही मिळेल, जी स्टॅक पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटसोबत नक्की मिळणार आहे. आणि नंतर जर आपण कॉमन बेडरूम सोडलं आणि तर शेवट इकडे आला तर इथे एक तुम्हाला मास्टर बेडरूमची सुविधा दिली गेलेली आहे. मास्टर बेडरूमला ज्यावेळेला आपण इन करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत तुम्हाला इकडे पण दिलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जरी आला तर इथे पण एक परत तुम्हाला अशी वॉशिंग मशीनसाठी किंवा अशी मोकळी जागा उपलब्ध करून खरं दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इथे आला तर तुमचा बेड वगैरे असा सुंदर तुम्ही इकडे साईडला लावू शकता. आणि इथे जर बघितलं तर कपाट त्यांनी आता सध्या ठेवलेलं आहे, पण इथे कपाट चांगलं बनवू शकता. अधिक परत इकडं तुम्ही जर तुम्हाला बाहेर उभं राहायचं म्हटलं तर ह्या साईडला तुम्ही उभं पण राहू शकता. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. आणि हा फ्लॅट ह्या मालकांना खरं विकायचा आहे. सिटीमधला फ्लॅट आहे. जे मंडळी ठाणा शहरामध्येच घर बघतायत, ज्यांना ठाणा स्टेशनपासून जवळ पाहिजे, ॲम्युनिटीज वगैरे त्या सगळ्या गोष्टी नको असणार आहेत, मला असं वाटतं अशा लोकांसाठी हा फ्लॅट उपलब्ध आहे. राहिला प्रश्न ह्या फ्लॅटचा रेटचा, तर आत्ता जे मालक आहे त्यांनी 1,30,00,000 रुपये याची कोटिंग अमाऊंट केलेली आहे. त्याच्यामध्ये ते कमी करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहेत. बँकेकडनं तुम्ही कुठेही लोन घेण्याचा जरी विचार केला तर नक्की मात्र लोन वगैरे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अशाच पद्धतीने नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चाललेला असतो. जर तुम्हाला कोणाला आमचे घरं जास्तीत जास्त आवडत असतील तर फोन करा. नसते आवडेल तर काही हरकत नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी रोज सबस्क्रायबर्स आणि जास्त लोकांनी घरं बघत राहा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं कदाचित एखादं घर तुम्हाला इथे भेटू शकतं. तो तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.